रेबीज हा एक जीवघेणा आजार आहे, जो मेंदू तसेच मज्जातंतूवरती परिणाम करतो. रेबीज हा प्राण्यांच्या चावण्याने तसेच ओरखडण्याने होत असतो. तुम्ही पण अशाच एखाद्या प्राण्याच्या संपर्कात आला असाल तर घाबरून जाऊ नका. नमस्कार, मी डॉक्टर जागृती तुषार निकम, डॉक्टर निकम हार्ट केअर अँड चिल्ड्रन्स क्लिनिक येथे नवजात शिशु तसेच बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. रेबीज हा आजार प्रामुख्याने पाळीव तसेच जंगली प्राण्यांच्या संपर्कात आल्याने होतो, जसं की कुत्रा, मांजर, माकड, वटवा, घुळ, ससा, घोडा तसेच इतर जंगली प्राणी. अशा कुठल्याही प्राण्याने तुम्हाला ओरखडलं असेल, त्याची लाळ तुमच्या त्वचेवरती पडली असेल तर काय उपाययोजना करावी जेणेकरून तुम्हाला रेबीज होणार नाही हे आपण जाणून घेऊया. संपर्कात आलेला भाग स्वच्छ पाण्याने व साबणाने धुवा. तसंच ओरखडा असेल किंवा जखम झाली असेल तर त्याच्यावरती अँटीसेप्टिक लावा. त्या जखमीला सुचर करू नका आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा. एखाद्या प्राण्याला कुरवाळणे, खाऊ घालणे असा संपर्क आला असेल तर याला उपचाराची गरज नाही. परंतु एखाद्या प्राण्याने तुम्हाला ओरखडलं असेल परंतु रक्तस्राव येत नसेल किंवा चावलं असेल तर तुम्हाला रेबीज वॅक्सिनची गरज आहे. एखाद्या प्राण्याने चावण्यामुळे तुम्हाला जर रक्तस्राव होत असेल तसेच त्या प्राण्याची लाळ तुमच्या डोळ्यात अथवा तोंडात गेली असेल किंवा तुमच्या जखमेवरती त्याची लाळ पडली असेल तर ह्या ठिकाणी मात्र तुम्हाला लसीसोबतच इम्युनोग्लोबुलिन पण घेण्याची आवश्यकता असेल. रेबीजची वॅक्सिन ही लवकरात लवकर घेतली तर रेबीजचा धोका कमी करता येतो. ज्या दिवशी प्राण्याच्या तुम्ही संपर्कात आला असाल किंवा चावला असेल त्याच दिवशी किंवा लवकरात लवकर तुम्ही पहिला रेबीजचा डोस घेणं आवश्यक आहे. त्यानंतर 3ऱ्या, 7व्या, 14व्या तसेच 28व्या दिवशी रेबीज वॅक्सिनचा डोस घ्यावा लागतो. हे शेड्यूल पूर्ण करणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तींनी लस घेतलेली आहे तसेच ज्यांच्या प्राण्यांना रेबीजची वॅक्सिन दिलेली आहे अशा व्यक्तींनी सुद्धा रेबीजची वॅक्सिन घेणं आवश्यक आहे. फक्त ह्यांच्यामध्ये लसीचे वेळापत्रक वेगळे राहते. चावणारा प्राणी घरचा असला, वॅक्सिनेटेड असला तरी दुर्लक्ष करू नका. त्याच्यावरती पूर्ण 10 दिवस लक्ष ठेवा. लस अर्धवट सोडू नका. लक्षात ठेवा, रेबीजवरती कुठलाही उपचार नाही. प्रतिबंधात्मक उपायच तुम्हाला रेबीज पासून सुरक्षित ठेवू शकता. म्हणून कुठलाही प्राणी हाताळताना किंवा त्याच्या संपर्कात येताना स्वतःची तसेच स्वतःच्या मुलांची काळजी घ्या. रेबीज या आजाराविषयी तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्या वॅक्सिन विषयी तसेच रेबीज आजाराविषयी तुमच्या काही शंका असतील तर त्याही आम्हाला कळवा. धन्यवाद.